नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी एडे सर तुमचं श्री टेक लॅपटेल क्लासेस शिक्रापूरमध्ये स्वागत करत आहे. आपण इयत्ता 5वी नवोदय परीक्षेला आलेले सर्व प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. एका गळसरीचे वजन 25 ग्रॅम 35 मिलीग्रॅम आहे. एका बांगडीचं वजन 15 ग्रॅम 5 मिलीग्रॅम आहे. एका अंगठीचं वजन 10 ग्रॅम 450 मिलीग्रॅम आहे. तर सगळ्या दागिन्यांचे मिळून वजन किती? हे बघा, ग्रॅमच्या खाली ग्रॅम, मिलीग्रॅमच्या खाली मिलीग्रॅम. मग 25.035 गळसरीचं वजन मिलीग्रॅम मध्ये, नंतर 15.005 मिलीग्रॅम बांगडीचं आणि 10.450 मिलीग्रॅम कोणाचं? अंगठीचं. हे दशांश चिन्ह आपण दिलेलं आहे, याचं कारण पुढे आपल्याला संख्या दशांश अपूर्णांकामध्ये लिहिता आली पाहिजे. हे सगळ्यांची बेरीज केली. 5 आणि 5 10, 4 1 3, 3 आणि 1 4 आणि 5 9, 4 दशांश चिन्ह आहे तसं 5 आणि 5 10, 4 1 2 3 4 आणि 1 5, म्हणजे 50 दशांश चिन्ह 490. याचाच अर्थ 50.49 ग्रॅम हे आपल्याला वजन या ठिकाणी मिळेल. दुसरा प्रश्न बघा 42 चा. एका दुकानात 4 दिवसात किती किलो बटाटे विकले ते चित्रलेखात दिलेले आहे. एक स्टार म्हणजे 50 किलोग्रॅम. मग पहिल्या दिवसामध्ये किती? 5 गुणिले 50 250 बटाटे विकले. दुसऱ्या दिवशी बघा 3 गुणिले 50 150 विकले. तिसऱ्या दिवशी 6 गुणिले 50 300. चौथ्या दिवशी 4 गुणिले 50 200. असे एकूण बटाटे किती विकले? 900 किलो बटाटे 4 दिवसामध्ये काय केलेले आहे? विकलेले आहे. आता 43वा प्रश्न आहे. प्रश्न काय दिलाय बघा, 6 4 2 1 आणि 0 यांच्या एकदाच वापर करायचा आहे आणि मिळणारी किमान 5 अंकी संख्या तयार करायची. किमान म्हणजे कोणती संख्या म्हणायचं? लहान. किमान म्हणजे कोणती संख्या? लहान. मग आता बघा, लहान म्हणल्यानंतर पुढून सुरुवात करणार अगोदर 1 0 2 4 6 इकडून सुरुवात करावी लागेल लहान संख्या. आणि जर ही किमान संख्या झाली आणि मग याचा पर्याय कोणता? डी नंबरचा. आणि जर कमाल म्हटलं तर पुढून सुरुवात करावी लागेल 6 4 2 1 0 ही कमाल. आता 44वा प्रश्न आहे बघा, 5 अंकी कमाल संख्या आणि 5 अंकी किमान संख्या. आता 5 अंकी कमाल संख्या बघा, 5 अंकी कमाल संख्या 5 अंकी किती येणार आहे बघा. मोठीत मोठी सांगितली 99,999 आणि किमान 5 अंकी सांगितलेली आहे. किमान म्हणजे कोणती? छोटी संख्या. किती येणार आहे? 10,000. 5 अंकी. आणि यांच्यातला काय विचारलाय? फरक विचारलाय. म्हणजे यांची काय करायची? आपल्याला वजाबाकी करायची. काय करायची? वजाबाकी. हे बघा 9 9 9 9 9 मधून 1 गेला 8, म्हणजे पर्याय क्रमांक तुमचा कोणता भेटलेला आहे? डी नंबरचा पर्याय क्रमांक या ठिकाणी भेटलेला आहे. असे तुमचे 41 ते 44 4 प्रश्न आपण या ठिकाणी काय केले? पाहिलेले आहेत. आजचा प्रश्न आहे 45. 2 व 9 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती? अगोदर आपण 2 अंकी संख्या ज्या आहेत कोणत्या आहेत ते काय करू या ठिकाणी पाहू बघा. आणि मग त्याच्या आधारे तुम्हाला काय करता येईल? कोणत्या आहेत त्या संख्या पाहता येईल. बघा काय म्हटलंय? 2 अंकी संख्या म्हटले, ती 1 अंकी नाहीये. आता मोठी संख्या कोणती? अशा प्रश्नात काय करायचं? मोठी संख्या कोणती आहे? 9 आहे ना. 9 च्या पटीतल्या संख्या आपण अगोदर लिहून घेऊ. म्हणजे बघा थोडक्यात त्याला काय म्हणतो? 9 चा पाढा 18, त्याच्यानंतर 27, त्याच्यानंतर 36, 9 5 किती झाले? 45, त्याच्यानंतर 9 54, 9 63, त्याच्यानंतर 9 8 72, 9 9 81 आणि 9 10 90. ओके. आता ह्या 9 न भाग जाणाऱ्या संख्या गेल्या.
त्याच्यानंतर काय येऊ शकतं बरं, आणखीन एखादी 99, हिला सुद्धा 9 न भाग जाईल. आता 99 मध्ये 9 मिळाले तर संख्या काय होणार आहे, वाढणार आहे, 3 अंकी संख्या होऊन जाईल. पण आपल्याला काय म्हटलंय, 2 अंकी संख्या किती आहे, ओके 9च्या लिहिल्या. आता 2 आता 2 ची कसोटी काय सांगते, ज्या संख्येच्या एकक स्थानी कोण कोण असणार, 0, 2, 4, 6 आणि 8 अशा असणाऱ्या संख्येने काय होणार, भाग जाणार. बरोबर. तर यांचा प्रश्न काय, 2 आणि 9 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या. बघा 2 न या संख्येला 18 ला भाग जातो, नंतर 36 ला भाग जातो 2 न, 54 ला भाग जातो 2 न, 72 ला भाग जातो. तर कसं ओळखलं, इथं बघा एकक स्थानी 2, इथं 8, 6, 4, 2, याच्यानंतर 0 आला. या ही संख्येला 2 नी काय होणार, भाग जाणार. म्हणजे संख्या मोजायच्यात आपल्याला, किती झाल्या त्या, 1, 2, 3, 4, 5. म्हणजे पर्याय क्रमांक बी. उत्तर किती आलं, 5 आलं. हे बघा याचं उत्तर जे आहे तर बी पर्याय 5. या संख्यांना 2 आणि 9 न काय होणार, भाग जाणार. आता पुढे जाऊ. 46वा प्रश्न, दोन संख्यांची बेरीज किती दिलेली आहे बघा, 1,25,600 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 14,400 न कमी असेल तर दोन्ही पैकी लहान संख्या कोणती, हे काय करायचं आपल्याला शोधायचं आहे. मग आता काय करायचं, किती संख्या दिलेली आहे, 1,25,600. दोन संख्यांची बेरीज, एक संख्या दुसरीपेक्षा 14,400 न काय लहान, कमी, कमी म्हणल्या वजा करून घेऊ आपण डायरेक्ट. 14,400 यांची वजाबाकी केली, किती आली, 14,400 ची वजाबाकी बघा, 0, 0, 2, 5 मधून 4 गेला 1, 2 मधून 1 गेला 1, 1 मधून 1 गेला 1, 1,11,200 ही संख्या आलेली आहे. आता किती संख्या दिल्यात त्यांनी बघा, दोन संख्या म्हटले, किती म्हटलेले आहेत, दोन संख्या म्हटले. मग आता डायरेक्ट शॉर्टकट मध्ये आपण काय करतोय, या आलेल्या संख्येला म्हणजे 1,11,200 याला कितीने भागा, 2 न भागा. शॉर्टकट मध्ये जर 2 ने भागलं तर उत्तर किती येईल बघा, यानं भागलं, 2×5 10, चाला 1, 2×5 10, चाला 1, 2×6 12 आणि हे 2 0. बरोबर. म्हणजे उत्तर जे आहे 55,600. पर्याय क्रमांक कोणता आलेला आहे या ठिकाणी, 55,600. 3 नंबरचा पर्याय, म्हणजे याला आपण काय म्हणतो, सी नंबरचा पर्याय. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते उत्तर किती आलं, सी, 55,600. हे शॉर्टकट मध्ये झालं. याला आणखीनही काय करता येतं, आपल्याला वेगळ्या पद्धतीने सोडवता येतं. म्हणजे एखादा चल मानायचं संख्येबद्दल. हे झालं होतं. आता बघा 47वा प्रश्न आहे, याचं उत्तर शोधायचं आहे आपल्याला. काय दिलेली संख्या बघा, आता मी डायरेक्ट इथं 0 आणि गुणाकार आहे. शून्यानं कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार किती येतो, 0 येतो. म्हणजे सगळ्यांचा गुणाकार किती आला, 0. अधिक हे किती आहेत, 700. यांची बेरीज केली, 0 अधिक 700 किती आले, 700. म्हणजे याचा पर्याय क्रमांक कोणता भेटला, डी. कोणता भेटला, डी. आता पुढचा प्रश्न आहे 48. एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या, काय म्हटलंय त्यांनी, एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये मिळवली तर नवीन अपूर्णांक कसा होईल. पहिल्यासारखा राहतो का, नाही, बदलतो. उदाहरणार्थ बघा 4/5 याच्यामध्ये 2 मिळवले आणि अंशामध्ये पण 2 आणि छेदामध्ये पण 2 मिळवले तर किती येणार, 4×2 6, 5×2 7. मूळ अपूर्णांक पहिल्यासारखा राहिला नाही, म्हणजे हे पर्याय चूक. दुसरं, मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा असतो. बघा टॅली करून बघूया. मूळ अपूर्णांक बघा इथं काय म्हटलं होतं, 4/5 आणि याच्यापेक्षा 6/7. आता हे मोठा आहे का, आता मोठा आहे की नाही हे आपल्याला बघायचंय. मग आता 4/5 बघा,
4/5 ला मी काय करतो आता रिड्यूस करतो, म्हणजे किती उत्तर येईल 0 दशांश चिन्ह 4 5 5 40 0.8 आणि इकडे किती येईल बघा 6/7 शून्याचा भाग गेला किती राहिले 60. आता 7च्या पाड्या 60 आहेत का ते पाहायचंय आपल्याला. 7 8 56 7 8 56. आता 7 8 56 किती राहिले 4 0 6 6 36 म्हणजे हा अपूर्णांक काय होतो मोठा आहे, म्हणजे 0.86 येतं. इथं 0 पॉईंट किती आहे 8. याचा अर्थ याचा पर्याय किती असू शकतो बी 2 नंबरचा. तिसरं आपण टॅली करून बघू. मूळ अपूर्णांकापेक्षा कमी असतो का नाही. मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा व कमी असू शकतो का हे पण येणार नाही. म्हणजेच पर्याय आपल्याला काय भेटलेला आहे बी नंबरचा पर्याय. आता याच्यानंतर 49वा प्रश्न आहे बघा. 49वा प्रश्न काय आहे 320 च्या म्हणलं की गुणाकार 68 छेद किती येणार 100 आणि याचं उत्तर काढायचं आहे आपल्याला. आता उत्तर काढण्यासाठी काय करणार बघा. हा शून्य काय झाला कॅन्सल झाला. आता कॅन्सल झाल्यानंतर उत्तर जे आहे ते उत्तर काय मिळतं किती उत्तर आलं 32 गुणुले 68/10. मग 68/10 म्हणजे किती 32 गुणुले 6.8. आता यांचा गुणाकार करायचा आहे बघा. 6.8 गुणुले 32. अगोदर गुणाकार करून घेऊ आपल्या पद्धतीने साध्या. 82 16 चाला 1 82 किंवा आणखीन इथं भागता येईल का बघा. इथं रिड्यूस करून घेतलंय तुम्ही 6.8 32 गुणिले 6.8 गुणाकार करू. 82 16 6 1 बेसकी 12 ने 1 13 एक घर संपलं. 3 8 24 3 8 24 हातचे 2 3 6 18 18 2 20. यांचं उत्तर जे आहे ते किती येईल बघा 6 4 3 7 1 217. आता दशांश चिन्ह द्यायचंय. दशांश चिन्ह किती आहे एक घर म्हणजे 217 दशांश चिन्ह 6 म्हणजे उत्तर कुठला पर्याय येईल बघा. याचं पर्याय क्रमांक बी. उत्तर बी पर्याय 217 दशांश चिन्ह किती 6. अशा प्रकारे तुमचे 45 ते 49 पर्यंत काय झाले प्रश्न या ठिकाणी संपले. बघा 50 क्रमांकाचा प्रश्न आहे. एक शर्ट 1/4 नफा मिळवून 2500 रुपयाला काय केला विकला. तर त्या शर्टची खरेदीची किंमत किती आहे. ही शर्ट खरेदीची किंमत आपल्याला काय करायची काढायची आहे. आता लक्षात घ्या एक शर्ट आहे त्याची किंमत विक्रीची किंमत माहिती आहे का आपल्याला खरेदीची किंमत माहित नाहीये. मग आपण गृहीत धरू ना खरेदीची किंमत किती आहे 100. आता 100 ला 1/4 नफा म्हणजे 1/4 म्हणजे किती झाले रे 25 म्हणजे 100 ला किती भेटले 125 रुपये भेटतात त्याला. तर x ला किती 2500 रुपये किती 2500. तर यांचा काय करायचं आपल्याला तिरकस गुणाकार करायचा. मग तिरकस गुणाकार केला तर x बरोबर काय होईल 100 गुणुले 2500 भागिले किती 125. आता डायरेक्ट यांचं उत्तर करता येईल आपल्याला बघा. 25 न भागता येईल का येईल. 25 चा 5 किती झाले 25 1 25 आणि 25 चा 5 किती 25 चौक 100 25 चा 5 125. आता बघा इकडे किती उत्तर आलं हे 100 आणि हे किती झाले 100 खाली किती राहिले 5. आता 100 यांना गुणलं तर उत्तर किती येणार बघा. याला गुणूया भागू 5 1 5 5 2 10 0 गुणुले किती 100
म्हणजे उत्तर किती आलं 2000. म्हणजेच खरेदीची किंमत त्या शर्टाची किती भेटली 2000 रुपये एवढी भेटली. कळलं. आता पुढचा प्रश्न आहे बघा 51. काय म्हटलंय कोण EBC या कोणाचं माप काढायचंय आपल्याला. कोणत्या या कोणाचं माप काढायचंय आकृतीवरून. मग कसं काढणार आपल्याला रेषी जोडीतील कोणाची बेरीज किती असते 180. मग कोण ABE अधिक कोण EBC बरोबर किती 180. ABE म्हणजे किती झाले x अधिक 15 अधिक किती 2x बरोबर 180. 2 हे किती झाले 3x. 3x बरोबर 180 वजा 15. 180 वजा 15 यांची वजाबाकी करावी लागेल. ते किती आली 165. ही कोण 3x. आता बघा x बरोबर किती 165 भागिले 3 म्हणजे x बरोबर किती 3 ने 16 ला भाग जात नाही म्हणजे कितीला भाग जाणार 15 चा. म्हणजेच किती येणार 55. ही कोणाची किंमत भेटली x ची एका x ची. आपल्याला EBC म्हणजे किती 2x आहे. मग बघा कोण EBC बरोबर किती 2x म्हणजे 2 गुणिले किती 55. 55 ची दुप्पट केली किती भेटले 110 अंश. म्हणजे कोण ABC बरोबर किती 110 अंश आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता B. कळलं. पर्याय क्रमांक कोणता B. आता पुढचा प्रश्न आहे 52. पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज किती आहे हे आपल्याला काय करायचंय काढायचंय. आता पहिल्या 10 नैसर्गिक संख्या सांगितल्या किती पहिल्या 10 नैसर्गिक आणि त्या बी कोणत्या विषम सांगितलेल्या आहेत. मग त्या कोणत्या होतील 10 नैसर्गिक विषम संख्या कशा काढता येतील आपल्याला तू सोडवते. बघा पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्या म्हटलेल्या आहेत. समसंख्या नाही म्हटलेल्या. कोणत्या पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्या. मग आपल्याला काय करावं लागेल विषम संख्या 1 ते किती येतील 19 पर्यंत येतील. आता ही पहिली आणि शेवटची संख्या. मग आपल्याला काय करायचं नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची. मग बेरीज बरोबर काय 1 अधिक 19 छेद किती 2 गुणुले एकूण विषम संख्या किती येतं 10 म्हटलंय म्हणजे एकूण विषम संख्या किती झाल्या 10. मग 19 अधिक 1 किती झाले बघा 20. 20 छेद 2 गुणुले किती 10. याने याला भागलं उत्तर 10 आलं. मग 10 गुणुले 10 म्हणजे उत्तर किती आलं 100. म्हणजे बेरीज विचारली त्यांनी. काय विचारली बेरीज. काय विचारलेली आहे बेरीज विचारलेली आहे. म्हणजे याचा पर्याय किती 100. आता पुढचा प्रश्न आहे बघा. विजयने 12 मीटर कापड घेतले. एक शर्ट शिवण्यासाठी त्याला 2.25 मीटर कापड लागतं. किती कापड लागतं 2.25. जर 3 शर्ट शिवले तर उरलेलं कापड किती. मग आपल्याला काय करता येईल अगोदर 3 शर्टला किती कापड लागलं ते पाहूया. 2.25 गुणुले किती 3. 3 5 15 आजचाला 1 3 2 6 आणि 7 3 2 6 6.75 म्हणजे 3 शर्ट साठी कापड हे 3 शर्ट साठी. आता त्याने किती मीटर कापड घेतलंय 12 मीटर. आपल्याला काय करायचंय उरलेलं काढायचंय. म्हणजे 12 तून काय करावं लागेल 6.75 जे आहेत ते काय करायचे वजा करायचे. मग 12 दशांश चिन्ह वजा 6.75 इकडे 0 इकडून 2 घेतला 1 झाला. म्हणजे उत्तर किती येईल बघा. इथं 10 इकडं 9 राहिले इथं 10. 10 तून 5 गेले 5. 9 मधून 7 गेले 2 दशांश चिन्ह 11 तून 6 गेले 5. मग 5.25 बघा 5.25. आता पर्यायामध्ये तुम्हाला काय केलंय त्यांनी इथं
सेंटीमीटर दिलंय, चुकलं म्हणजे 5.25 मीटर एवढं कापड काय राहिलं तुमचं शिल्लक राहिलं, म्हणजे पर्यायी उत्तर हे. आता पुढचा प्रश्न आहे बघा 54वा. बघा यांचं दशमान सांगितलंय, मग दशमान लिहायचंय आपल्याला 7 अधिक 4/10 म्हणजे 0.4, 9/10 म्हणजे किती येणार 0.9 अधिक 8 1 2 3 म्हणजे किती शून्य पुढे जाणार 3. कळलं? म्हणजे याला आपण काय केलं दशांश अपूर्णांकामध्ये मांडून घेतलं. आता या सगळ्यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची. मग बेरीज केल्यानंतर काय होईल बघा, जर उभी मांडून घेतली किंवा आडवी मांडून घेतली तर बघा 7 अगोदर येईल, हे पहिला चुकला पर्याय, हा दुसरा पण चुकला, इकडं हा पण चुकला, म्हणजे बेरीज कोणती आहे तुमची बी नंबरचा पर्याय जो आहे. या सगळ्यांची बेरीज केली तर 7.498 हे पर्याय या ठिकाणी येतो. कळलं? म्हणजे या 7च्या नंतर दशांश चिन्ह इथं असतं पण दिसत नसतं. सगळ्यांची बेरीज केली तर 7.498 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. बघा आजचा प्रश्न आहे 55. प्रश्न काय दिलाय तो आपण पाहू. 64 मीटर गुणिले 36 मीटर मापाच्या आयताकृती शेताचे क्षेत्रफळ जर एका चौरस आकृती शेता इतके असेल तर त्या चौरस आकृती शेताची बाजू काढायला सांगितलेली आहे आपल्याला. बरोबर? मग आता आयताचं क्षेत्रफळ काय आहे इथं दिलेलं आहे. मग आयताचे क्षेत्रफळ आता आयताचं क्षेत्रफळ त्यांनी काय दिलेलं आहे ते आपल्याला काय करायचंय पाहायचंय. आयताचं क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र काय लांबी गुणिले रुंदी आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे बाजूचा वर्ग. आता लांबी गुणिले रुंदी म्हणजे काय 64 गुणिले 36 बरोबर इकडं काय बाजूचा वर्ग. म्हणजे आपल्याला काय करायचंय बाजू काढायची चौरसाची. बघा आता 64 गुणिले 36 या दोघांचा गुणाकार करायचा. या दोघांचा गुणाकार केला तर उत्तर किती येतं आपल्याला 2304. मग 2304 बरोबर किती बाजूचा वर्ग. आता 2304 दोन्ही बाजूचं काय करायचं वर्गमूळ घ्यायचं. आता वर्गमूळ घ्यायचं आपल्याला तर किती आहे 2304. तुम्हाला याचं वर्गमूळ काय पाहिजे पाठ पाहिजे. म्हणजे 2304 चं वर्गमूळ कसं काढलं जाईल बघा. तुम्हाला 1 ते 30 पर्यंत वर्ग जे आहेत त्यांचे वर्गमूळ काय पाहिजे पाठ पाहिजे, वर्ग आणि वर्गमूळ. मग आता याचं वर्गमूळ किती निघतं बाजू बरोबर 48. उत्तर किती आहे बाजू बरोबर 48. आता वर्गमूळ कसं काढलं जातं याच्यासाठी एक ट्रिक्स दिलेली आपण आपल्या YouTube चॅनलवरती याची ट्रिक्स दिलेली आहे, ती तुम्ही काय करू शकता पाहू शकता. आता 56वा प्रश्न आहे बघा. म्हणजे याचा पर्याय उत्तर काय आहे 48 आहे, पर्याय क्रमांक बी. आता एक मोटार ए बिंदू पासून बघा प्रश्न काय केलाय त्यांनी. एक मोटार ए बिंदू पासून बी बिंदू कडे जाणारी 3.5 तास. आता 3.5 तास म्हणजे किती 3 वाजून किती घ्यायचे आपल्याला 30 मिनिटं लागतात. सकाळी 9:30 वाजता निघालेली मोटार बघा. म्हणजे ए पासून बी पर्यंत ए पासून किती वाजता निघाले 9:30 आणि बी पासून किती पोहोचेल ती सांगितलंय आणि त्याने प्रवास केलेला आहे 3.5 तासाचा. म्हणजेच आपल्याला यांची काय करायची आहे बी म्हणजे बी पाशी किती वाजता पोहोचेल ते काढायचंय. म्हणजे 9:30 अधिक 3:30 यांची बेरीज करा 0.6 दशांश चिन्ह 9 3 12 12 दशांश चिन्ह 60 याचाच अर्थ 60 मिनिट म्हणजे 1 तास. याचाच अर्थ ती गाडी 12 अधिक काय करावं लागेल आपल्याला एक ऍड करावं लागेल त्याच्यामध्ये. म्हणजे 12:60 म्हणजे किती वाजता 1 वाजता. आता इथं 1 वाजता कुठं आहे इथं बघा दुपारी 1 वाजता.
म्हणजे उत्तर याचं काय भेटणार आपल्याला, हे उत्तर भेटून जाईल दुपारी 1 वाजता. सी नंबरचा पर्याय हे त्याचं काय आहे, उत्तर आहे. याच्यानंतर 57 नंबरचा प्रश्न आहे, दिसतोय का इथं बघा. आता काय म्हटलंय त्यांनी, 15 मजुरांची मजुरी 13,500 आहे, तर रुपये 15,300 किती मजुरांची असेल. म्हणजे आपण थोडक्यात असं करू शकतो, 15 मजुरांना किती मजुरी जाते, 13,500 रुपये, तर 15,300 किती, प्रश्नचिन्ह. बरोबर. मग आता इथं काय करावं लागेल आपल्याला, कॅल्क्युलेशन करून यांची काय करावं लागतील, उत्तर काढावी लागतील. म्हणजे एका मजूर जे आहे, एका मजुरांची संख्या जी आहे ती आपल्याला काय करावी लागणार आहे, काढावी लागेल. 13,500 म्हणजे 15 मजुराला जर 13,500 ते एका मजुराला किती. मग बघा यांचा तिरकस गुणाकार करावा लागेल आपल्याला. काय करावं लागेल, तिरकस गुणाकार करून उत्तर काढावं लागेल. मग आता बघा इथं 15,300 गुणुले 15 भागिले किती करायचे, 13,500. मग आता उत्तर जे आहे ते उत्तर बघा काय येत आहे. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कॅन्सल झाले. आता राहिले किती, 153 गुणुले 15 छेद किती आहे, 135. 15 9 किती झाले, 135. आणि 9 न 153 ला भाग जाईल, 17 9 153. म्हणजे उत्तर किती येणार, 17 येणार. कळलं. म्हणजे 17 मजूर लागतील. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय होऊन जाईल, उत्तर होऊन जाईल. आता याच्यानंतर 58वा प्रश्न आहे. आता बघा काय दिलं त्यांनी, एक दुधाची टाकी काटोकाट भरली तर तिच्यात 48 लिटर दूध मावते. हे 48 लिटर ती 7/12 भरलेली आहे. म्हणजे किती भरली, 7/12. आता यांचा गुणाकार करायचा आणि कॅल्क्युलेशन करून उत्तर काढायचं. बघा 12 चौक किती, 48 म्हणजे 4 गुणिले 7 म्हणजे टाकी किती भरली, 7 चौक 28 लिटर एवढी भरलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता पुढे काय म्हटलंय, त्यातून अर्धा लिटर दूध काढून टाकलं. कशातून, 28 मधून 1/2 लिटर दूध काढलं. म्हणजे किती उत्तर भेटलं बघा. गुणाकार केला तर याने याला गुणलं तर उत्तर किती आलं, 14 लिटर. आता काय करायचंय बघा, तर टाकी काटोकाट भरण्यासाठी तिच्यात आणखीन किती दूध घालावे लागेल. म्हणजे 28 लिटर, मुळात आपण काय केलंय, 14 लिटर उत्तर काढलेले. आता टाकी भरण्यासाठी दूध बघा, टाकी भरण्यासाठी किती दूध लागेल, किती घालावे लागेल दूध त्याच्यामध्ये. मग आता टाकी भरण्यासाठी किती दिलं होतं, 48 लिटर वजा 14 लिटर. 48 वजा 14 यांची वजाबाकी करायची आणि मग तुम्हाला काय होईल, ते आन्सर मिळून जाईल. 8 मधून 4 गेले किती राहिले, 4. 4 मधून 1 गेला 3. म्हणजे 34 लिटर आणखीन दूध आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागेल, टाकावं लागेल. म्हणजेच पर्याय क्रमांक सी. कळलं, दिसतंय का बघा. 59वा प्रश्न आहे. कापडाचे वेगवेगळे प्रकार पुढील दराने उपलब्ध आहेत. 1 रुपये 460 ला 23 मीटर कापड, रुपये 912 ला 38 मीटर कापड, रुपये 375 ला 15 मीटर कापड आणि रुपये 396 ला 18 मीटर कापड. म्हणजेच आपल्याला इथं काय करायचं आहे, कोणतं कापड स्वस्त आहे बघा. वरील प्रश्नामध्ये काय आहे, वरील सर्वात स्वस्त कापड कोणते.
बघा आता इथं याचं उत्तर 460 ला 23 मीटर म्हणजे 1 मीटर कापडाची किंमत आपल्याला काय करायची या ठिकाणी काढायची. मग आपण इथं देऊ 1 मीटर कापडासाठी बघा 1 मीटर कापडासाठी बघा 460 ला किती मीटर कापड 23 मीटर म्हणजे पर्यायातून जाऊ आपण तर 1 मीटरला किती कापड होईल म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल 460 ला 23 न भागावं लागेल म्हणजेच किती आलं 23 दुने 46 20 रुपये. दुसरं 912 ला 38 मीटर 912 ला काय करावं लागेल तुम्हाला 38 न भागावं लागेल 38 न भागलं तर उत्तर किती आलं 24 रुपये. याच्यानंतर तिसरा पर्याय 375 ला 15 मीटर म्हणजेच 15 ला 375 ला काय करावं लागेल आपल्याला भागावं लागेल म्हणजे किती उत्तर आलं 25 रुपये. त्याच्यानंतर डी पर्याय 396 ला 18 मीटर कापड तर 1 मीटरला किती तर 18 दुने 36 18 दुने 36 22 रुपये. मग आता सगळ्यात किंमत कमी कोणाची आहे ए ची म्हणजे 1 मीटर कापडासाठी 20 रुपये लागतील म्हणून पर्याय क्रमांक कोणता आहे ए 20 रुपये म्हणजे सगळ्यात स्वस्त कापड आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल. आता त्याच्यानंतर बघा दुसरा प्रश्न त्यांनी सांगितलेला आहे 60 नंबरला पंकजाला चारूपेक्षा 15 गुण कमी मिळाले चारूला कांतापेक्षा 5 गुण जास्त मिळाले तिघांना 112 मिळाले तर कांताला गुण किती मिळाले. आपल्याला कांताचे गुण काढायचे मग तुम्ही काय करणार कांताचे गुण बरोबर x मानू. आता या अटीनुसार आता प्रत्येकाच्या काय करायचे आपल्याला किमती काढून घ्यायच्या पण किमती कशा काढायच्या चारूचे गुण बघा चारूला कांतापेक्षा 5 जास्त म्हणजे कांताचे x अधिक 5. याच्यानंतर पंकजला चारूपेक्षा 15 गुण कमी मिळालेले आहेत. आता इथं त्यांनी काय म्हटलंय 15 गुण कमी येतं म्हणजे चारूपेक्षा म्हणजे x अधिक 15 5 x अधिक 5 वजा 15 हे 3 समीकरण झाले आणि तिघांची बेरीज बघा एकूण गुण म्हणजे तिघांचे किती इथं 112. मग आता सगळ्यांची बेरीज x अधिक 5 वजा 15 बरोबर 112 1 2 3 म्हणजे 3x हे 5 आणि 5 10 वजा 15 बरोबर 112 म्हणजे 3x वजा 5 बरोबर किती 112 म्हणजे 3x बरोबर 112 अधिक 5 112 आणि 5 किती भेटले 117. हे कोणाची किंमत 3x ची म्हणजे x बरोबर किती 117/3 117/3 म्हणजे x बरोबर किती 3 न काय करायचं 117 ला भागायचं किती आलं 39. आपल्याला कोणाचे विचारले कांताचे विचारले म्हणजेच कांता किती होते x म्हणजेच कांताचे गुण किती भेटले आपल्याला 39 या ठिकाणी भेटलेले आहेत. अशा प्रकारे नवोदयची 2013 ची प्रश्नपत्रिका आणि त्याच्यामध्ये आपले प्रश्न क्रमांक 41 ते 60 या ठिकाणी संपलेले आहेत. अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवलेल्या स्वरूपात पाहिजे असतील तर आपण नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी एडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या गरजू मित्रांना आणि मैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.